जनतेचा आत्मविश्वास हरवू नये, जनतेला आत्मविश्वासात आधार देण्याची भूमिका दिली पाहिजे. त्या दृष्टीनं आज विजय मिळाव्याचा निर्धार केला. जनतेला काय वाटतं बाबा हे आपण विजय होतो का नाही, विजय होतो का नाही त्यांची अपेक्षा असते. लोकांना देखील आपण नेत्यानं काय करत असतं, जनतेच्या मनातली भावना ओळखून किंवा हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज विजय त्याचं आम्ही काय केलं, गेली 6 महिन्यापासून गोंगडी बैठका चालल्या त्या दोन्ही मतदारसंघात आणि त्या माध्यमातून आम्ही 90% पोलिंग बूथची रचना तयार केली. प्रत्येक गावात जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन मिटिंग घेतली आहे. आता मी प्रत्येक तालुक्याला 2 दिवस स्वतः देतो, प्रत्येक तालुक्याला माळा आणि परभणीमध्ये. आणि तिथून लोकांच्याकडून आम्ही एक वोट एक नोट पैसे मी त्यांच्याकडून घेतोय आणि वोटची तयारी करतो. अशा माध्यमातून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही सांगू की आम्हाला तुम्ही संधी द्यायचा प्रयत्न करा अशी विनंती करतो. कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी आम्ही मिटिंग घेत. आमचं काय आहे ब्लू प्रिंट आमच्या RSPची ती सांगण्याचा प्रयत्न. एका बाजूला भाजप आणि राष्ट्रवादी काही गोष्टी भाजप हा पक्ष काही वाईट नाही किंवा काँग्रेस बी वाईट नाही, पण 20 वर्षापूर्वी काँग्रेस सत्तेत होती, तीच काँग्रेस आज भाजपात आली आहे. त्यामुळे ओरिजिनल भाजपवाले आहेत ते सध्याला फार प्रश्नेस अवस्थेत. ओरिजिनल भाजपांची अवस्था माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहित आहे आणि त्या माध्यमातून ओरिजिनल भाजपवाल्यांनी देखील मला आशीर्वाद द्यायची भूमिका घेतली. काँग्रेसचीच लोक भाजपमध्ये घेतली साहेब. म्हणजे हेच मला म्हणायचं आहे ना, भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक नाही असं माझं पहिल्यापासून स्पीच आहे. पण आज मेजॉरिटी सत्ता असताना देखील सारे असताना देखील भाजपमधले मोठे मोठे नेते की ज्याचे वडील मुख्यमंत्री गृहमंत्री स्वतः ते 2 वेळा अशा माणसांना घ्यावं लागतंय. काय 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 जनतेचा फीडबॅक वेगळा येत असेल ना, म्हणून ते निर्णय घेत असतील. अधिवेशन बोलवलेलं आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात. माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेब होते, शिंदे साहेब होते, देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजितदादा होते, उद्धव साहेब सुद्धा होते. त्यावेळेस सर्व पक्षांनी भूमिका घेतली. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्पेशल आरक्षण दिलं पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे 20 तारखेला चर्चा होती आणि आता लाखो हरकती आलेल्या आहेत ओबीसी बांधवांच्या. आणि मराठा समाज आमचाच भाव आहे, ओबीसी आम्ही एकच आहे, परंतु हा खेळ ठेवण्याचा आज जर त्यांना द्यायचं असेल तर आर्थिक त्यांचं चाललेलं आहे. त्यांना माझ्या माहितीप्रमाणे उद्या 20 तारखेला तेच बिल पास ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण. आजवरची सर्व इलेक्शन पाणी प्रश्नावर झालेली आहेत. असं दावा करतो की पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवतोय, पाणी प्रश्नाकडे पाण्याच्या जवळ काय. मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा रामराजेंना विचारा, ते बिल आणि पैसे फंड मीच दिलता. स्वतः गिरीश महाजनांना इथं मी घेऊन आलतो सोनवडीला, विशेषतः बजेटच्या दृष्टीनं खटावला असेल, मानला असेल किंवा फलटणला, कोरेगावला अतिरिक्त फंड देण्यासाठी पैसा कमी पडला होता. त्यावेळेस मी गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, सुधीर भाऊला विनंती करू ती फंड मी दिल्यानंतर रामराजेंनी सुद्धा माझं अभिनंदन केलं. त्यामुळं मी त्या भागातला आहे, दुष्काळी भागातला आहे, मला त्याची व्यथा माहित आहे. परंतु आम्हाला जास्त दिवस मंत्रीपद संधी बी मिळाली नाही आणि मला इरिगेशन खातं मिळालं असतं तर प्रॉब्लेम नव्हतं. मला खातं त्यांनी जातीव दिलं, शेळ्या राखा, मेंढर काढा, दूध काढा, मासे धरा. म्हणजे हे काँग्रेस आणि भाजप नेहमी मंत्रीपदाचे पद देताना तिने आम्हाला ते विचार केलेला नाही ना. त्यामुळं मी पाण्यावर नाही सांगणार. ज्यांनी काँग्रेस आणि बीजेपीने पाण्यावर मतं मागितली लोकांना जाऊन सांगणार बाबा का दिलं नाही त्यांनी, याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, एवढंच मी त्यांना सांगतो. भाजपने तुम्हाला उमेदवारी दिली, लढा बनले. आता मी भाषणात सांगितलं ना साहेब, मागे आता मोठे नेते सांगत होते, आदरणीय शिंदे साहेब असतील, गडकरी साहेब असतील, मोदी साहेब मला चिन्हावर लढून आहे ना. मी कशाला पक्ष काढलाय? तुम्ही सर्व मंडळीची पैसे मला देऊन वहीक वर्ग करता, ही लोक मला बुटाने मारतील. म्हणून मी माझं छोटस का घर असेल, माझं घरवर बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन काढला होता. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरचे 9 खासदार होते. त्यावेळेस नेहरू त्यांना म्हणले होते की यू बिकम ए नॅशनल प्रेसिडेंट ऑफ द इंडिया. तर बाबासाहेब काय म्हणले, माझी चोपडी आहे ती मला राहू द्या, मी काय तुमच्यात, मला तुम्ही पंतप्रधान काय केलं तर मी येणार. म्हणजे हे वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे आज त्या बाबासाहेबांमुळं दलित बांधव असेल, बहुजन समाज असेल, सर्व समाज असतील,
त्याला न्याय द्यायची भूमिका स्वतःचा पक्षाचा नेता बाबासाहेब आंबेडकर होता. बाबासाहेब तर दुसऱ्या पक्षाचे नेते असते ते कानबीक हे काहीच करू शकले नसते. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे. आणि मला राजकारणात बरंच धडा शिकवला काशीराम नावाच्या माणसाने. त्यामुळं जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी, आणि त्या लेवलनं जर गेलं तर भलं होईल. नंतर मुंडे साहेबांनी मला मुलगा मारला माझ्या जमिनीचे बघून. असं मी म्हणत नाही, महाविकास आघाडी नाही, जनता म्हणते. मी सरळ बांधावने फिरत आलो, विचारलं तात्या काय झालं, काय होई कसली ईडी शिडी काय भांगडाय हो. असा सामान्य अडाणी माणूस तो कधी फलटणला बी येत नाही, तो माणूस म्हणतोय ईडी बिडी काय भांगडाय. काँग्रेसच्या काळात बी होत होतं, त्याला प्रमाण होतं. आता काय झालं, तुम्ही आमच्यावर या, तुम्हाला आम्ही राहून द्या. हे बरोबर नाही. हे सामान्य लोक याचं जजमेंट घेणार. महायुतीमधून एक प्रकारे भाजपने याबाबत नाही, मला भाजपने विचारलं नाही, काँग्रेसने विचारलं नाही. तिने विचारलं असतं मी तुम्हाला सांगितलं असतं किंवा ते म्हणतात आम्हाला. मला कुणीच ह्या चौघांनी विचारलं नाही, म्हणून आमचं उमेदवार डिक्लेअर झालं. बरंच राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर किंवा प्रकाश यांच्याबरोबर येऊ शकते का? बिलकुल तसं काय नाही. तसल्या अजून चर्चा युतीचं काही चर्चाच नाही. स्वतंत्र आम्ही लढतो. परभणी माडा आणि परभणी तुम्ही लढणार आहे. मी आज कॉन्फिडन्सली तुम्हाला सांगतो, मी विजयी खासदार म्हणून सर्वांना पार्टी द्यायला येणार. विकासाचं नाव घेऊन अशी लोक एकमेकांच्या विरोधात लढले, निवडून आल्यानंतर विकासाचंच कारण देत मांडीला मांडी राहून बसले. याबाबत जनतेमध्ये फारसं समाधानकारक वातावरण नाहीये. तुमचं म्हणून जनतेने ठरवावं खरं काय आणि खोटं काय. आदल्या दिवशी तुम्ही सांगताय, श्वेतपत्रिकेत सांगताय की हा दोष आहे, दुसऱ्या दिवशी घेताय. आदल्या दिवशी सांगताय की एवढ्या कोटीचा भ्रष्टाचार आहे, चौथ्या दिवशी तुम्ही काय करताय. तर जनतेच्या दरबारात आम्ही न्याय मागायचा आहोत, तेव्हा जनता ह्याचं उत्तर देईल. आता मी देणं योग्य नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.